तर राजौरीमधील गावांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। तोफगोळे नागरी वस्त्यांवर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राजौरीमधील दुकानं त्याचबरोबर सर्व बाजारपेठ ठप्प आहे। पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेवरील अनेक जिल्ह्यांना शहरांना टार्गेट केलं जात आहे आणि रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले होतानाचे पाहायला मिळाले। त्याचबरोबर शेलिंग्स म्हणजे तोफगोळ्यांचा मारा जो आहे तो अनेक नागरी वस्तीवरती करण्यात आलेला आहे आणि यामुळेच आता अनेक जिल्ह्यातल्या शहरांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। अनेक लोक जी आहेत ती आपापल्या घरामध्ये शांतपणे बसून आहेत, कुणीही घराच्या बाहेर पडत नाहीये। शेलिंगच्या मारामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मी सध्या जम्मू काश्मीर मधल्या राजौरी जिल्ह्यामध्ये आहे आणि राजौरी जिल्ह्यातल्या काही गावातला आढावा आपण घेतलेला आहे आणि त्या आढावा घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या बाजूला आपण पाहतोय की डोंगरदऱ्यांच्या आतमध्ये वसलेली ही जम्मू काश्मीर मधली घरं आहेत, ज्या डोंगरदऱ्यांच्या त्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि पाकिस्तानच्या हद्दीमधून अशा पद्धतीनं मागच्या 3-4 दिवसापासून सातत्यानं तोफगोळ्यांचा मारा केला जातोय, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये अनेक शहरामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतं आहे। या डांगरी गावातली दृश्य जर बघितली तर घरातली सगळे लोक जे आहेत ते कुणीही घरातून बाहेर पडत नाहीये। सगळे लोक आपापल्या घरामध्ये शांत बसून आहेत, कारण रात्रभर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले जात होते। ड्रोनच्या माध्यमातून प्रामुख्याने हल्ले होत होते, त्याचबरोबर शेलिंग म्हणजे तोफगोळ्यांचा मारा देखील या सगळ्या शहरामध्ये केला जात होता आणि आता या लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय स्कूल असेल, धार्मिक स्थळ असेल आणि नागरी वस्ती असेल, या शहरांना सुद्धा टार्गेट करण्यात आलंय, त्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं आणि आता राजौरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये रात्रभर शेलिंग पडत होते। मोठमोठ्या धमाक्यांचा आवाज या सगळ्या डोंगर कपाऱ्यातून येत होता आणि आता त्यामुळेच या सगळ्या गावांना आपापली दुकानं त्याचबरोबर घरं पूर्णतः बंद करून घरामध्ये सुरक्षित राहण्याचं आवाहन इथल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेनं केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर, राजौरी।